आणि आता काही महत्त्वाच्या बातम्या। शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा मार्ग खुला झाला, पण राजकीय प्रतिस्पर्धी भाजपनं त्यांची टीकेची तोफ कायम ठेवली आहे। हसरा मेळावा असा उल्लेख करून भाजपनं शिवसेनेची खिल्ली उडवली। शिवसेनेनं भाजपची जी खिल्ली आहे त्याला तशाच शब्दात उत्तर दिलं। हायकोर्टानं दिलासा दिल्यानंतर शिवसेनेनं शुक्रवारी मुंबईसह राज्यात प्रचंड जल्लोष केला। शिंदे गटाला धोबी पछाड दिल्यानं शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झाला। या राजकीय घडामोडीवर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी तिरकस भाष्य केले। बीकेसीवर दसरा मेळावा आणि शिवाजी पार्कवर हसरा मेळावा असा टोला उपाध्येंनी लगावलाय। तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार ज्यांच्याकडे आहेत तीच खरी शिवसेना अशी भूमिका आशिष शेलार यांनी घेतली आहे। कोर्टाकडून परवानगी मिळाल्यानंतर शिवाजी पार्क उद्धव ठाकरे जो मेळावा घेणार आहेत त्यातनं हिंदुत्व आहे, कारण त्यांनी कधीच हिंदुत्वाला त्याग काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी केली ना। काही त्यात विचार असतील ते टोमणे काहीतरी अर्थहीन वाक्य, आणि म्हणून तो शिवाजी पार्कला होईल तो हसरा मेळावा। भारतीय जनता पक्षाने मात्र एकच भूमिका मांडली, ज्याच्याकडे बाळासाहेबांचा विचार त्याच्याकडे शिवसेनेच्या सभेचा अधिकार। आमचा मुद्दा राजकीय खराच आहे। शिवसेनेकडून 5 ऑक्टोबरच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे। शिंदे गटानं वेगळी भूमिका घेतल्यानंतर शिवसेनेला हायकोर्टाकडून दिलासा मिळाला, त्यामुळे शिवसैनिकांचा हुरूप वाढलाय। या निमित्तानं शिवसेनेला त्यांची ताकद दाखवून देण्याची संधी मिळाली आहे। त्यामुळे भाजपकडून मेळाव्याची खिल्ली उडवण्यात आल्यानंतर शिवसेनेनं जोरदार पलटवार केलाय। दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच 5 ऑक्टोबरला शिवाजी पार्कवर शिवसेनेचा आणि बीकेसीवर शिंदे गटाचा मेळावा होणार आहे। दोन्ही बाजूंकडून शक्ती प्रदर्शनाची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे। दोन्ही गटांच्या राजकीय संघर्षात भाजपनं शिंदे गटाच्या बाजूने उडी घेतली, त्यामुळे दसऱ्यापर्यंत राजकीय शिमगा चांगला रंगणार हे स्पष्ट आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे दसऱ्याच्या सणाला विशेष महत्त्व आहे, पण दसऱ्याला जेवढं धार्मिक महत्त्व आहे त्याहीपेक्षा गेल्या काही काळात राजकीय मेळाव्यांमुळे महत्त्व वाढलंय। त्यामुळे यंदाही दसरा मेळाव्यावरून राजकीय मंडळी विचारांचं सोनं वाटायला आणि कार्यकर्ते ते सोनं लुटायला सज्ज आहेत। हिंदुस्तान एकमेव हिंदुहृदय सम्राट सरसेनापती महानेता माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा दसरा म्हटला की आठवतात ते राजकीय मेळावे। मागील काही वर्षांपासून या मेळाव्यांची संख्या वाढली आहे। आधी हे मेळावे बिनदिक्कत व्हायचे, आता मात्र दसरा मेळाव्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। मुंबईमध्ये शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात न्यायालयीन लढाई लढली गेली। आता उच्च न्यायालयानं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला परवानगी दिल्यानंतर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलंय। स्वतःच्या पैशाने, स्वतःच्या खर्चाने भाकरी बिकरी बांधून लोक त्या ठिकाणी कार्यकर्ते येणार आहे संपूर्ण महाराष्ट्रातून। मी 1971 पासून आम्ही जातो, रेल्वेमध्ये फुकट जायचं सगळेजण आम्ही, सगळं काय असं होतं त्यावेळेसचं। मग आता गाडी वगैरे मिळायला लागली साहेबांच्या आश्वाने, विमान तर त्यावेळेस जातो, पण त्यावेळेस आम्ही कसे गेलो आहे आणि साहेबांचं भाषण कसं ऐकलं हे आम्ही अनुभव आहे माझे सगळे। मुंबईच्या शिवाजी पार्कवरच्या मेळाव्या पाठोपाठ बीड जिल्ह्यातील मेळाव्यांकडे सर्वांचं लक्ष असतं। भगवान गडावर गोपीनाथ मुंडेंनी अनेक वर्ष मेळावे घेऊन त्यांचे विचार व्यक्त केले। कालांतरानं भगवान गडावर राजकीय मेळावे बंद झाले आणि पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंचा दसरा मेळाव्याचा वारसा पुढे सावरगावला सुरू केला। यंदाही पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। खूप बोलायचंय मला भगवान बाबांच्या असं मागे एवढी मोठी ती भव्य मूर्ती, आणि मग जेव्हा मी तिथून बोलते ना तेव्हा मला इथून ते समजत नाही मी काय बोलते, तेव्हा एक वेगळीच शक्ती संचारते आणि त्यावेळी जे मी बोलते ते त्याच वेळी मला सुचत असतं। त्यामुळे मी पण उत्सुक आहे की मी काय बोलणार आहे। खूप काय बोलायचंय, खूप साचलंय, खूप ते साचवतेच मी दरवर्षी दसऱ्यासाठी तर खूप माझ्या राज्यातील लोकांशी तो संवाद डायरेक्ट असतो।
भगवान गडावर मेळाव्याला परवानगी नाकारल्यानं भगवान गडावरचा मेळावा बंद झाला. पण यंदा भगवान गडाच्या पायथ्याशी मेळावा घेण्याची घोषणा 20 सामाजिक आणि राजकीय संघटनांनी केली आहे. आम्ही 3-4 वर्ष समाजामध्ये याचं चिंतन केलंय किंवा काय केलं पाहिजे आणि समाजाची मानसिकता अशी आहे की हा दसरा मेळावा सुरू झाला पाहिजे, इथं विचारांचं आदान प्रदान झालं पाहिजे, काही घडतंय समाजामध्ये ते लोकांना कळलं पाहिजे. या भूमिकेतून आम्ही हे सगळं करतोय. याच्यासाठी स्वतंत्रपणे असं कुणालाही निमंत्रण दिलं जाणार नाही. आपल्या माध्यमातून हे सगळ्याला कळेल की हा कार्यक्रम सुरू होतोय. जे कोणी येतील त्याचा आदर केला जाईल, त्याचा सत्कार केला जाईल, त्याला सन्मान दिला जाईल. सामाजिक राजकीय विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सभा मेळाव्यांचा उपयोग होतो. या मेळाव्यांच्या माध्यमातून आगामी राजकीय वाटचाल सुकर करण्याची ही नेते रणनीती आखत असतात. त्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणात विचारांचं सोनं लुटणाऱ्या या मेळाव्यांची सर्वांनाच प्रतीक्षा असते. आता सभा संमेलन आणि मेळावे घेणं प्रतिष्ठेचा विषय ठरू लागला. त्याचमुळं दिवस आणि जागा यासाठी मोठा संघर्ष होत चालला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सभा संमेलनं घेणं हे सोपं नसणार आहे. याचा संघर्ष दिवसेंदिवस वाढतच जाईल. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. फक्त या मेळाव्यांमधून खरंच विचारांचं सोनं मिळावं अशी सर्वसामान्य जनतेला अपेक्षा आहे. बोलूयात पुढच्या बातमीकडे. PFIच्या दहशतवादी कारवायांचा पर्दाफाश झाल्यानंतर धक्कादायक खुलासे होऊ लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाटणा दौरा PFIच्या निशाण्यावर होता. PFIच्या कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर त्यांच्या चौकशीतून देशाला किती मोठा धोका निर्माण झाला होता याची अनेक गुपितं पुढे येत आहेत. पैशांचे व्यवहार, स्फोटकं जमवणं आणि बरंच काही. PFIवर NIA कडून देशभरात एकाच वेळेला कारवाई सुरू करण्यात आली. त्यातच PFIच्या सदस्यांना अटकही झाली. भारताला इस्लामिक राष्ट्र करण्याचा प्लॅन PFIनं आखल्याचं त्यांच्या काही कार्यकर्त्यांच्या चौकशीत उघड झालंय. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचे नेते PFIच्या निशाण्यावर होते. PFIकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाटणा इथल्या एका रॅलीला लक्ष्य करण्याची योजना आखण्यात आली होती, असा दावा ईडीनं केलाय. देशभरात स्फोट घडवून आणण्यासाठी PFIकडून घातक शस्त्र आणि स्फोटकं गोळा केली जात होती. यावर्षी 12 जुलै रोजी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाटणा इथल्या रॅलीला लक्ष्य करण्याचा PFIचा कट होता. याआधी इंडियन मुजाहिदीनशी संबंधित दहशतवाद्यांनी ऑक्टोबर 2013 मध्ये मोदींच्या पाटणा इथल्या रॅलीत बॉम्बस्फोट घडवून आणला होता. स्टेट सोडून इतर 5 ठिकाणी स्फोट झाले होते. केरळमध्ये स्ट्रॉंगहोल्ड असलेल्या PFIनं मध्य प्रदेशात सुद्धा स्लीपर सेल सक्रिय केलाय. नवीन सदस्यांना प्रशिक्षण देण्यात येत होतं अशी माहिती चौकशीत उघड झाली आहे. इतकंच नाही तर मुस्लिम तरुणांनी लष्कर-ए-तोयबा, अल कायदा आणि इसिस या दहशतवादी संघटनांमध्ये भरती व्हावं यासाठी PFIचे प्रयत्न सुरू होते. वो जो इल्जामात लगाए जा रहे हैं उसके बारे में कुछ ऐसी कन्विंसिंग बातें आती तो लोगों को सही मार्गदर्शन मिलता, लेकिन जिस तरह से ये किया गया है और जिन हालात में किया गया है इसकी वजह से फायदा कम नुकसान ज्यादा नजर आता है. रेड पड़ी और जैसे लोगों को गिरफ्तार किया गया है और उनके खिलाफ कुछ सबूत नजर नहीं आ रहा है. अगर आपने रेड करी थी तो कुछ रिकवरी भी हुई होगी. ऑपरेशन ऑक्टोपसच्या माध्यमातून NIA, ED आणि राज्य पोलिसांच्या संयुक्त पथकानं 106 पेक्षा अधिक PFIच्या सदस्यांना अटक केली. तर दुसरीकडे चेन्नई जवळच्या तांबरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी सीतारामन यांच्या निवासस्थानावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला. घरावर पेट्रोल बॉम्ब फेकणारे CCTVत स्पष्ट दिसत आहेत. PFIवर झालेली कारवाई आणि या हल्ल्याचा काही संबंध आहे का याचा तपास सुद्धा सुरू झालाय. देशभरात धोकादायक असणाऱ्या PFIवर लवकरच बंदी घातली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे यंदाचा नवरात्रोत्सव खास असणार आहे. तो वेगवेगळ्या कारणाने, एकतर 2 वर्षाच्या लॉकडाऊनच्या नंतर किंवा विविध निर्बंधांनंतरचा हा नवरात्रोत्सव आहे. या नवरात्रोत्सवात
राजकीय कुरघोडी सुद्धा मोठी पाहायला मिळणार आहे, कारण भाजप विशेष हिरिरीनं भाग घेताना दिसत आहे. एकट्या मुंबईत भाजपनं 50 ठिकाणी गरब्यांचं आयोजन करायचं ठरवलं आहे, तर 300पेक्षा जास्त स्थानिक मंडळांच्या सोबत भाजपचे कार्यकर्ते गरब्याच्या आयोजनात सक्रिय आहेत. नवरात्रोत्सवात मुंबईत भाजपचा गरबा. भाजपकडून 50 ठिकाणी गरब्याचं आयोजन. नवरात्रीत सुद्धा भाजपचीच धूम. यंदाचा नवरात्रोत्सव खास असणार आहे, कारण यंदाच्या नवरात्रोत्सवातही भाजपनं हिरिरीनं सहभागी होण्याचं ठरवलंय. मुंबईत भाजपनं 50 ठिकाणी गरब्याचं आयोजन केलंय, तर जवळपास 300 ठिकाणी भाजप स्थानिक मंडळांच्या मदतीनं गरब्याचं आयोजन करतोय. यंदा मुंबईत अवधूत गुप्ते यांचा मराठी दांडिया आकर्षणाचा केंद्रबिंदू असेल. बोरिवलीच्या पश्चिमेत प्रीती पिंकी यांचा गरबा प्रवीण दरेकर यांनी आयोजित केलाय, तर फाल्गुनी पाठक यांचा गरबा गोपाळ शेट्टी आयोजित करणार आहेत. आता भारतीय जनता पार्टी मुंबईत जोरदारपणे उदे ग अंबे उदे चा जयघोष करणार आहे. जवळजवळ 49 ठिकाणी थेट भारतीय जनता पार्टीतर्फे गरबा, दांडिया आणि बोंडला याचं आयोजन होणार आहे. भाजप नवरात्रोत्सवात मुंबईभर उदे ग आंबे उदेचा जयघोष करणार आहे. नवरात्रोत्सव मराठी आणि गुजराती भाषिकांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यामुळे गरब्याचं आयोजन करून मतदारांच्या मनात घर करण्याचा भाजपचा प्रयत्न कितपत यशस्वी होतो हे पाहणं औत्सुक्याचं आहे. तुषार रूपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. गणेशोत्सव झाला, आता नवरात्रोत्सव येतोय. पण आता बातमी आहे हनुमानाची. राज्यात सध्या बारामतीच्या मारुतीरायाची मोठी चर्चा आहे, कारण कन्हेरीच्या हनुमानासमोर शरद पवार आणि सगळे कुटुंबीय तसंच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सगळेच नतमस्तक झाले. पाहूया देवाचा पॉवरबाज रिपोर्ट. बारामतीचा हनुमान कुणाला पावणार? सर्वपक्षीय नेते कन्हेरीच्या मारुतीच्या चरणी. बारामतीच्या हनुमानाची राज्यात चर्चा. राज्यात गाव तिथं देऊळ आहे, पण सध्या राज्याच्या राजकारणात चर्चा आहे ती बारामतीच्या मारुतीरायाची. बारामतीच्या कन्हेरी गावातल्या हनुमानाला सध्या जास्तच डिमांड आहे. कन्हेरीच्या मारुतीला नारळ वाढवल्यानंतरच शरद पवार निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरतात असं सांगितलं जातं. जेव्हा पवारांच्या आस्तिकतेवर प्रश्न निर्माण केलं, तेव्हा पवारांचा कन्हेरीच्या मंदिरातला व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर फिरवला. क्वचितच देवदर्शन घेताना दिसणारे अजित पवारही कन्हेरीच्या हनुमानाच्या दर्शनाला गेले होते. अजित पवारांचं जाहीर देवदर्शन बारामतीकरांना बहुतेक पहिल्यांदाच पाहायला मिळालं असावं. त्यांनी हनुमानाकडे काय मागितलं हे मात्र कळू शकलेलं नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी जेव्हा बारामतीचा दौरा केला, तेव्हा ते आवर्जून कन्हेरीच्या मारुतीच्या दर्शनाला गेले. कन्हेरीच्या हनुमान दर्शनानंतर त्यांनी थेट शरद पवारांना ललकारलं. तुमच्या सर्वांमध्ये ही क्षमता आहे की 2024 ची बारामती लोकसभा 1 लाख मताच्या वर तुम्ही जिंकू शकता. ही ताकद तुमच्या सर्व जनतेमध्ये आहे, सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे. तुम्ही तयार आहे का? तुम्ही तयार आहे का? जरा थोडा हात वरून सांगा. कन्हेरीच्या हनुमानाची पॉवर बहुतेक राजकीय नेत्यांना कळली असावी. भाजपनं बारामती लोकसभेची निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळं बजरंगबली सगळ्याच पक्षाच्या नेत्यांचा हॉट फेवरेट झालेत. त्यामुळे आता बजरंगबली कोणाला पावणार याची चर्चा बारामती नव्हे तर संपूर्ण राज्यात रंगली आहे. जितेंद्र जाधव सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बारामती.
आता हनुमान सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारे पाहू शकतो, कोणाला जिंकण्याकरता तर कोणाला दुसरं कोणी हारण्याकरता. पाहूया. कोल्हापूरच्या अंबाबाई देवीच्या मूर्तीवर अचानकपणे केलेल्या वज्रलेपाचा वाद आता चांगलाच चिघळलाय. शिवसेनेनं या प्रकरणाची तातडीनं चौकशी करण्याची मागणी केली आहे. अंबाबाईच्या मूर्तीवर अनेक वेळेला वज्रलेप झालेत, मात्र रात्रीच्या वेळेला अचानकपणे पूर्वकल्पना न देता केलेला हा वज्रलेप वादात सापडला. अंबाबाईच्या मूर्तीला वादाचा वज्रलेप. रात्री वज्रलेप केल्यानं सेना आक्रमक. वज्रलेपाचा वाद थेट पोलीस ठाण्यात. वज्रलेप प्रकरणाची चौकशीची मागणी. नवरात्रीच्या तोंडावर कोल्हापुरात अंबाबाई देवीच्या वज्रलेपाचा वाद उभा राहिलाय. मागील रविवारी अचानकपणे मंदिराची दारं बंद करून हा वज्रलेप करण्यात आला. त्यामुळे याबाबत शिवसेनेनं शंका उपस्थित करत देवस्थान समिती कार्यालयावर मोर्चा काढला. अंबाबाई देवीच्या मूर्तीला नेमकी काय इजा पोहोचल्यानं हा वज्रलेप केला असा सवाल करत शिवसेनेनं या वज्रलेप प्रकरणाची न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. ही पहिली मूर्ती होती आणि ही सध्या परिस्थितीची मूर्ती आहे. या दोन्ही मूर्तीमध्ये आपणास फरक लगेच आढळून येईल. आणि ह्या मूर्तीच्या वर एक शिवलिंग होतं आणि एक 3 पन्ने नाग होता. आणि त्यामुळे या देवीला देखील नारायणी म्हणून संबोधलं जायचं, नारायणी म्हणून. आणि हा गलतान कारभार देवस्थानचा उघडकीस आलेला आहे. हा वज्रलेप कुणाच्या तरी सांगण्यावरून केल्याचा आरोप करत ही प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी आणि देवस्थान सचिवांवर कारवाईची मागणी करत शिवसेनेनं जुना राजवाडा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मात्र ही सगळी प्रक्रिया कायदेशीर असल्याचं देवस्थान समितीचं म्हणणं आहे. नियमित संवर्धनाचा हा भाग असल्यामुळं जो पुरातत्व विभागाने 2015ला केला होता, त्यामध्ये हा नियमित संवर्धनाचा दर 2 वर्षाचा भाग जो होता त्याचाच हा भाग असल्यामुळे ते स्वतंत्ररित्या जाहीर केलं नव्हतं. परंतु आपण संवर्धन प्रक्रिया सुरू असल्याचं ह्याच्यामध्ये आपल्या मंदिराच्या ह्याच्यावर जाहीर केलं होतं त्यावेळी. आणि अजून पण ते तुम्हाला बघायला मिळेल संवर्धनाच्या प्रक्रियेमध्ये. अंबाबाई देवीची मूर्ती अनेक वर्षांपूर्वीची आहे. 26 सप्टेंबर 1715 रोजी अंबाबाईची मूर्ती नित्य पूजेत आली. दुग्धाभिषेक, कुंकुमार्जन यामुळे कालांतरानं मूर्तीची झीज सुरू झाली. 1955 दरम्यान तत्कालीन द्वारकापीठ शंकराचार्यांच्या पुढाकारानं मूर्तीला वज्रलेप करून संरक्षण करण्याचा विचार पुढे आला. तेव्हापासून आतापर्यंत मूर्तीवर अनेक वेळा वज्रलेप करून ती सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न झाला. हा वज्रलेप करताना देवीच्या मुकुटावरचा नाग घालवण्यात आल्याचा वाद यापूर्वी रंगला होता. त्यातूनच अंबाबाई की महालक्ष्मी हा नवा वाद निर्माण झाला होता. हे वाद भाविक विसरत नाही, तोच आता रात्रीच्या वज्रलेपाचा नवा वाद पुढे आलाय. त्यामुळे आता गोपनीयरित्या वज्रलेप करण्याचं कारण देवस्थान समिती जाहीर करणार आहे का, आणि हे काम कुणाच्या सांगण्यावरून करण्यात आलं याची माहिती पुढे आणणार आहे का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ज्ञानेश्वर चाळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. आणि आता एक वेगळी बातमी. चहा ही एक वेगळीच गोष्ट आहे. चहा आणि बरंच काही असंही काही जण म्हणतात. काही जणांना चहा म्हटलं की इतकं असतं की नुसतं नाव ऐकलं तरी चहा लागतो. पण हे झालं माणसाचं हो. प्राणी आणि चहा असं तुम्ही कधी ऐकलंय? अहो पण हे घडलंय. पहा ही स्टोरी. गरम चाय की प्याली हो, कोई उसको पिलाने वाली हो. या गरम चाय की प्यालीच्या प्रेमात मुंगूस पण पडलंय. चहाच्या टपरीवर चहाचा आस्वाद घेणारं हे मुंगूस पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. मात्र ही चहाची टपरी चालवणाऱ्या सचिन देशमाने यांना याचं काहीच आश्चर्य वाटत नाही. पंढरपुरातील इसबावी परिसरात सचिन देशमानेंची चहाची टपरी आहे. हे मुंगूस दररोज सकाळी इथं चहा पिण्याकरता येतं. गेल्या 6 महिन्यांपासून त्याला हे चहाचं व्यसन जडलंय. त्यामुळे सचिन देशमाने रोज एका प्लेटमध्ये चहा ओतून ठेवतात. तो चहा पिण्यासाठी हे मुंगूस इमाने इतबारे येतं. ऐटीत चहा पितं आणि मग पुन्हा निघूनही जातं.
मुंगसासारखा प्राणी जो माणसाच्या सानिध्यात राहून सुद्धा त्याचं सापाशिवाय असतं पण माणसाची मैत्री नसते. आणि हेच मुंगूस दररोज ठराविक वेळेला येऊन त्या ठिकाणी चहा पिऊन जातं. हा व्हिडिओ पाहिला, तो व्हिडिओ एकदमच वेगळा वाटला, कारण असं सवय लावून घेणारा प्राण्यातला मुंगूस हा प्राणी नाही आहे. खरे तर आपल्यापैकी अनेकांना दररोज सकाळी चहा हवाच असतो. इतकं चहाचं व्यसन आपण अनेकांना जडलेलं बघतो. पण त्यामध्ये आता मुंगुसाचाही समावेश झालाय असं म्हणावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. त्याला जर का बोलता येत असतं तर दररोज त्याने ऑर्डरच दिली असती, एक स्पेशल बरं का. आत्ता तरी या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. देवीच्या वार्षिक उत्सवापैकी सगळ्यात महत्त्वाचा उत्सव म्हणजे अश्विन नवरात्र महोत्सव. अश्विन शुद्ध पक्षी आंबा वैसली सिंहासनी हो, प्रतिपदेपासून घट स्थापना करीती हो. उदय गांबे उदय पहा रविवारी सकाळी 10:30 वाजता आणि संध्याकाळी 5:30 वाजता. जनावरांना लंपी आजाराचा संसर्ग होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशाचं शेतकऱ्यांनी स्वागत केलं. पुण्यात पीएफआय कडून जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनावेळी पाकिस्तान जिंदाबाद आणि नाराय तकबीर अल्लाहू अकबर. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी राज्यातली ती म्हणजे अखेर बऱ्याच प्रतीक्षेनंतर राज्यातल्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. आत्ताची या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, गेल्या 2 महिन्यांपासून प्रतीक्षा असलेल्या राज्यातल्या सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. देवेंद्र फडणवीस जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते नागपूरचे पालकमंत्री असतील. यासोबतच वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली याही मंत्र्यांचं पालकमंत्रीपद तुर्तास त्यांच्याकडे असेल. नियोजन मंत्री म्हणून या जिल्ह्याची जबाबदारी ते पाहतील. अन्यही काही नावं घोषित करण्यात आलेली आहेत. अहमदनगर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे अपेक्षेप्रमाणे देण्यात आलं आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे अहमदनगर सोबतच सोलापूर जिल्ह्याची सुद्धा जबाबदारी असेल. भाजपचे नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे चंद्रपूर आणि गोंदिया या 2 जिल्ह्यांची जबाबदारी असणार आहे. आणखीनही काही घोषणा झालेल्या आहेत, ते म्हणजे चंद्रकांत पाटील उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री यांच्याकडे पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. विजयकुमार गावित आदिवासी विकास मंत्री त्यांच्याकडे नंदुरबार जिल्ह्याचं पालकमंत्रीपद असेल. आपण ग्राफिकच्या सहाय्यानं पाहतो आहोत. नागपूर, वर्धा, भंडारा यासह अन्य जिल्हे हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असतील. अमरावती, अकोला हे सुद्धा आणखीन 2 जिल्हे म्हणजे एकूण 5 जिल्हे हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असतील. नियोजन विभाग या 5ही जिल्ह्यातला हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असेल. अहमदनगर आणि सोलापूर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे, पुणे जिल्हा चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री असतील. तर धुळे, लातूर आणि नांदेड म्हणजे मराठवाड्यातले 2 आणि खानदेशातला 1 या 2 जिल्ह्यांची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आलेली आहे. विजयकुमार गावित यांच्याकडे त्यांचा स्वतःचा जिल्हा म्हणजे नंदुरबार, गुलाबराव पाटील यांच्याकडे जळगाव आणि बुलढाणा, तर दादा भुसे यांच्याकडे नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. संजय राठोड यांच्याकडे 2 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे, यवतमाळ आणि त्यासोबतच वाशिम. आणखीन 2 गोष्टींकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं, ते म्हणजे मुंबई शहर आणि उपनगर कोणाकडे असेल, तर मुंबई शहर आणि त्याचं पालकमंत्रीपद असणार आहे दीपक केसरकर यांच्याकडे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आहेत दीपक केसरकर आणि अतिशय विश्वासू मानले जातात एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्र्यांचे. तर दीपक केसरकर यांच्याकडे मुंबई शहर आणि त्यासोबतच कोल्हापूरचं पालकमंत्रीपद असणार आहे.
अतुल सावे भाजपचे नेते आणि मंत्री यांच्याकडे जालना आणि बीड या 2 जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे. शंभूराज देसाई यांच्याकडे सातारा आणि ठाणे या 2 जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर मंगलप्रभात लोढा यांच्याकडे मुंबई उपनगरचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. उदय, सर्व मंत्र्यांच्याकडे पालकमंत्रीपद देण्यात आलंय. कोणकोणते जिल्हे राहिलेत आता? एकूण आपण पाहिलं की राज्यातील सर्व जिल्ह्यांचं वाटप जे आहे जिल्हा पालकमंत्री म्हणून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे. एकूण 20 मंत्री आहेत राज्य मंत्रिमंडळामध्ये, त्यामुळे प्रत्येकाला 2 किंवा 3 जिल्ह्यांचं पालक पद जे आहे ते येणार हे जवळपास निश्चित होतं. आता जे काही लिस्ट पूर्ण जाहीर झालेली आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यांचं पालकमंत्री कोणाकडे देणार याबद्दल सर्वांना उत्सुकता होती. कारण मुंबई महानगरपालिका निवडणूक तोंडावरती आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकांमध्ये मुंबई महानगरपालिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. पालकमंत्र्यांचा निधी आणि इतर सर्व जे डीपीडीसीचा निधी असतो तो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे निवडणुकीच्या दृष्टिकोनातून. त्यासाठी मुंबई शहरचं पालकमंत्री म्हणून दीपक केसरकर यांना ती जबाबदारी दिलेली आहे. दीपक केसरकर यांना कोल्हापूर जिल्ह्याची देखील जबाबदारी दिलेली आहे. कोल्हापूर जिल्हा देखील अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे. या 2 जिल्ह्यांची जबाबदारी दीपक केसरकर यांच्याकडे दिलेली आहे. तर मुंबई उपनगर जिल्ह्याचं जे पालकमंत्री पद आहे ते मंगलप्रभात लोढा भाजपचे ज्येष्ठ मंत्री यांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये मुंबई महानगरपालिकेतील सर्वाधिक नगरसेवक येतात, तसेच सर्वाधिक आमदार देखील येतात. त्यामुळे उपनगर जिल्हा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आमदार जे आहेत ते ह्या जिल्ह्यामध्ये येतात. त्यामुळे ह्या जिल्ह्याची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे. तिथे भाजपचे मंगलप्रभात लोढा यांना तिथे पालकमंत्री जे आहेत ते दिलेले. त्याचबरोबर नाशिकचं आपण पाहिलं तर दादा भुसे यांना दिलेलं आहे. नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भाजपचे ज्येष्ठ मंत्री आणि ते गिरीश महाजन हे आग्रही होते, मात्र त्यांना धुळे लातूर या जिल्ह्यांची जबाबदारी दिलेली आहे. तर नाशिक जिल्ह्याची जबाबदारी हे दादा भुसे यांना देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर उदय सामंत हे रत्नागिरीचे, त्यांना रत्नागिरी जिल्हा दिलेला. त्याचबरोबर रायगड जिल्हा देखील त्यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्हा जो आहे तो मात्र रवींद्र चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे. असे अनेक गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला या संपूर्ण लिस्टमध्ये उदय, अब्दुल सत्तार यांच्याकडे कुठल्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय? आणि सांदीपन भुमरे, कारण हे दोन्ही मंत्री सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या अतिशय जवळचे आहेत. अगदी बरोबर. आपण पाहिलं सुरेश खाडे यांना सांगली जिल्ह्याचं पालकमंत्री पद दिलेलं आहे. त्याचबरोबर राधाकृष्ण विखे पाटील यांना अहमदनगर सोलापूर जिल्हा दिलेला आहे. सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूर गोंदिया जिल्हा दिलेला आहे. चंद्रकांत दादा पाटील यांना पुणे जिल्हा दिलेला आहे. तर विजयकुमार गावित यांना नंदुरबार जिल्ह्यात दिला आहे, जिथून ते येतात ते जिल्हा. दुसरं म्हणजे महत्त्वाचं गुलाबराव पाटील यांना त्यांचा स्थानिक जो जळगाव जिल्हा तो देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्याचं देखील पालकमंत्रीपद त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. संजय राठोड विदर्भातले मंत्री आहेत, त्यांना यवतमाळ आणि वाशिम या 2 जिल्ह्यांची जबाबदारी दिलेली आहे. सुरेश खाडे यांना या संदर्भात आपण पाहिलं तर इथे त्यांना देखील जबाबदारी जी आहे ती देण्यात आलेली आहे. उदय सामंत यांना रत्नागिरी रायगड अशी जबाबदारी दिलेली आहे. रवींद्र चव्हाण यांना पालघर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांची जबाबदारी दिलेली आहे. आपण जर पाहिलं अब्दुल सत्तार यांना हिंगोली जिल्ह्याची जबाबदारी जी आहे ती दिलेली आहे. आणि इतर अतुल सावे जे आहेत त्यांना जालना, बीड आणि या जिल्ह्यांची जबाबदारी दिलेली आहे. जालन्यामधून इतर मंत्री येतात, मात्र अतुल सावे यांना ही जबाबदारी जी आहे ती दिलेली आपल्याला. बरं, जालना आणि बीड अतुल सावे यांच्याकडे दिलंय. उदय, यात स्वाभाविक आहे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघांच्यातला समन्वय साधायचा आहे. त्यामुळे या दोघांची बऱ्यापैकी संबंध असलेले अतुल सावे यांच्याकडे जालन्यासोबतच बीडची सुद्धा जबाबदारी देण्यात आली आहे. अखेर म्हणजे 15 ऑगस्टपर्यंत हे पालकमंत्री जाहीर होणार होते, पण म्हणता म्हणता आता आज सप्टेंबरची 22 तारीख उजाडली, पण अखेर पालकमंत्री जाहीर झाले. उदय, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि आता न्यूज 18 लोकमत विशेष. बातमी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातली, पण ज्याचा थेट संबंध आहे भाजपशी अशी. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. दिल्लीमध्ये खडसे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात भेट आणि बातचीत झाल्याचं बोललं जातं. त्यामुळेच खडसे यांच्या घरवापसीच्या चर्चेला उधाण आलंय. एकनाथ खडसेंची घरवापसी, भाजपच्या वाटेवर एकनाथ खडसे, दिल्लीत खडसेंनी घेतली शहांची भेट, संभाव्य भेटीवरून रंगलं राजकारण. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे
भाजपच्या वाटेवर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. त्याला कारणीभूत ठरला एकनाथ खडसे यांचा दिल्ली दौरा. खडसे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे. या भेटीदरम्यान खडसे यांच्या स्नुषा आणि भाजप खासदार रक्षा खडसे सोबत असल्याचं बोललं जात आहे. या भेटीमुळेच एकनाथ खडसे पुन्हा भाजपत जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आलंय. मात्र खडसे शहा भेटीचा रक्षा खडसेंनी इन्कार केलाय. नक्कीच नाथाभाऊंची अमित शहाजी सोबत भेट त्या दिवशी आम्ही गेलेलो. त्या दिवशी ते त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे भेट आमची होऊ शकली नाही, पण त्यांची फोनवर चर्चा झालेली आहे. असं मला अजून काही कल्पना तर नाही की नाथाभाऊ भाजपमध्ये येणार आहे. मी भाजपमध्ये आहे, नाथाभाऊ राष्ट्रवादीत आहे. खरं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रुत आहे. भाजपमधून बाहेर पडताना खडसेंनी फडणवीसांवर जाहीरपणे टीका केली होती. पण आता खडसे शहा भेटीवरून अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. याविषयी खुद्द खडसेंनी हा खुलासा केलाय. माननीय अमित शहांशी मी फोनवर चर्चा केली काही व्यक्तिगत कारणासाठी, आणि याची माहिती माननीय शरद पवार साहेबांना मी आधी दिली होती. आणि नंतर शरद पवार साहेबांनी मला सांगितलं की मी स्वतः अपॉइंटमेंट घेतो आणि मी आणि तुम्ही असे दोघं मिळून माननीय अमित शहा साहेबांच्या पण भेट घेऊ. खडसे शहांच्या संभाव्य भेटीविषयी चर्चा सुरू असतानाच भाजप नेत्यांनी याविषयी सावध भूमिका घेतली आहे. तो एकनाथ खडसे भाजप येणार अशी चर्चा आहे. मला कल्पना अमित शहांची भेट झाली नसली तरी फोनवरून चर्चा केल्याचं एकनाथ खडसेंनी मान्य केलंय. मात्र या दोन नेत्यांमध्ये नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा होतीये हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपात जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. दिल्लीत खडसे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात भेट झाल्याचं बोललं गेलं आणि त्यामुळेच खडसेंच्या घरवापसीच्या चर्चेला मोठं उधाण आलं. असो, चालायचं. वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांच्या राजकीय वादात आता सुपर सीएमची चर्चा सुरू झाली मंडळी. राष्ट्रवादी काँग्रेसनं श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएमची उपमा दिल्यामुळे या नव्या वादाची ठिणगी पडली आहे. पण राज्याच्या राजकारणात यापूर्वीही सुपर सीएमची चर्चा होतीच ना, तोही इतिहासच आहे. राजकीय वर्तुळात सुपर सीएमची चर्चा. शिंदे सरकारमध्ये सुपर सीएम कोण? का रंगली सुपर सीएमची चर्चा? राज्याच्या राजकारणात आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सोशल मीडिया वॉर सुरू झाल्याचं पाहायला मिळतं. एकमेकांच्या नेत्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जातोय. खासदार श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेला एक फोटो ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसनं शिंदे सरकारवर निशाणा साधला. तसंच श्रीकांत शिंदे हे सुपर सीएम असल्याची बोचरी टीका राष्ट्रवादीने केली. मात्र त्यावरून आता सुपर सीएमची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. खरं तर राज्यात सत्तांतरानंतर ही चर्चा सुरू झाली होती. त्यामागचं कारण म्हणजे शिंदे समर्थकांकडे केवळ 50 आमदारांचं संख्याबळ असताना भाजपनं एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाची संधी दिली, तर मुख्यमंत्री पद भूषवलेल्या देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं. शिंदे सरकारमध्ये फडणवीस हेच सुपर सीएम असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली होती. फडणवीस त्यांना मदत करतात, सहकार्य करतात आणि खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री पदाचं काम हे एकनाथ शिंदे हेच पाहत आहेत आणि 16-16, 18-18 तास ते काम करतात आहे. यावरून देवेंद्र फडणवीस यांना सुपर सीएम म्हणणं चुकीचं ठरेल. पण केवळ शिंदे फडणवीस सरकारमध्ये सुपर सीएमची चर्चा रंगली असं नाहीये. महाविकास आघाडी सरकारच्या काळातही अशाच प्रकारे विरोधकांकडून टीका करण्यात आली होती. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात राजकीय समीकरण बदललं. शिवसेनेनं भाजपशी काडीमोड घेत महाविकास आघाडीचा राजकीय प्रयोग केला.
महाविकास आघाडी सरकारमध्ये भलेही उद्धव ठाकरेंकडे मुख्यमंत्री पदाची सूत्र असली तरी उपमुख्यमंत्री अजित पवार हेच सुपर सीएम असल्याची टीका भाजपकडून करण्यात आली होती. कामाचा अजित पवार यांचा झपाटा जर आपण बघितला तर त्यावरून तसा अर्थ काढला जाऊ शकतो, परंतु मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीशिवाय कुठलीही फाईल पुढे सरकत नाही, त्याला मंजुरी मिळत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे सुपर सीएम म्हणून अजित पवारांनी काम केलं असंही कधी म्हणता येणार नाही. राज्यातील आजवरच्या सत्ता कारणावर नजर टाकल्यास अलीकडच्या काळात युती आणि आघाडीची सत्ता असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र अशा सरकारमध्ये बऱ्याचदा सुपर सीएमची चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं. आता शिंदे सरकारच्या सत्तेत इतिहासाची पुनरावृत्ती होत असल्याचं चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो ट्विट करून राष्ट्रवादीनं त्यांना सुपर सीएमची पदवी दिली. यावर पलटवार करत शिंदे समर्थकांनी खासदार सुप्रिया सुळेंचा असाच एक फोटो सोशल मीडियात शेअर केला. या फोटोत सुप्रिया सुळे सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्यासारखं पाहायला मिळत आहे. मात्र तो फोटो मॉर्फ केलेला असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे. राज्यात सत्तांतरानंतर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये फोटोवरून राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. विशेषतः सोशल मीडियावरून एकमेकांना खिजवण्याचा प्रयत्न सुरू आहे. खरे तर त्याची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती. त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. तसंच श्रीकांत शिंदे हे सुपर सीएम असल्याची टीकाही राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती. आपण मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलो नसल्याचं स्पष्टीकरण श्रीकांत शिंदे यांनी दिलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या हल्ल्यानंतर शिंदे समर्थकांनी पलटवार केला नाही तरच नवल. शिंदे समर्थकांनी खासदार सुप्रिया सुळेंचा एक फोटो ट्विट केला. सुप्रिया सुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या खुर्चीत बसल्याचं त्या फोटोतून सूचित करण्याचा प्रयत्न केला गेला. माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या फोटो ट्विट केलाय. त्यामध्ये मी हा फोटो खरा आहे अशी कुठेही उल्लेख केलेला नाही आहे. हा फोटो समाज माध्यमावर उपलब्ध होता, तो फोटो मी ट्विट केला आहे. शिंदे समर्थक शीतल म्हात्रेंनी तो फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर या चर्चेला सुरुवात झाली. मात्र तो फोटो मॉर्फ केला असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसनं केलाय. भारतीय जनता पार्टीने अशा टीकाकारांची एक फौज निर्माण केलेली आहे, ज्यांचं फक्त काम आहे की पवार घराण्यावर टीका करणे, पवार साहेबांवर टीका करणे, अजितदादांवर टीका करणे, सुप्रिया सुळेंवर टीका करणे. कारण ह्या मोठ्या कर्तव्यदक्ष नेत्यांवर टीका केली तर आपोआप पब्लिसिटी मिळते. एवढंच काम भारतीय जनता पार्टीच्या काही नवीन टीकाकार नेत्यांकडे आहे. कोरोना काळातील तो फोटो असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसनं केलाय. मविया सरकारच्या काळात दिलीप वळसे पाटील आणि राजेश टोपे हे मुख्यमंत्री कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून एका बैठकीत सहभागी झाले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांची खुर्ची रिकामी होती. मात्र त्या रिकाम्या खुर्चीत सुप्रिया सुळेंचा फोटो मॉर्फ करण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसनं केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपत सोशल मीडियावर सुरू असलेला वाद आता पोलिसात पोहोचलाय. राष्ट्रवादी काँग्रेसनं शीतल म्हात्रेंविरोधात तक्रार दाखल केली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वळूयात पुढच्या एका बातमीकडे. एका तरुणीच्या खुनामध्ये माजी मंत्र्याच्या मुलाचा हात असल्याचं उघड झालं आणि एकच खळबळ उडाली. उत्तराखंडमधील पुष्करधामी सरकारची चांगलीच अडचण झाली. पुलकित आर्य हा माजी राज्यमंत्री विनोद आर्य यांचा मुलगा असल्याचं रिसॉर्टमध्ये काम करणाऱ्या तरुणीच्या हत्येत त्याचं नाव पुढे आल्याचं उघड झालंय. पाहुयात एक खास रिपोर्ट. अंकिता भंडारी हत्या प्रकरणी जनआक्रोश. माजी राज्यमंत्र्यांच्या मुलाकडून हत्या. पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या. 19 वर्षीय अंकिता भंडारीच्या हत्येमुळे उत्तराखंडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या हत्याकांडात उत्तराखंडमधील भाजप नेत्याच्या मुलाचा सहभाग उघड झाल्यामुळे राजकारण तापलंय. आरोपी पुलकित आर्या
हा भाजपचे माजी राज्यमंत्री विनोद आर्या यांचा मुलगा आहे. पुलकितनं अंकिताचा खून केल्याचं उघड झाल्यानंतर संतप्त नागरिकांनी आरोपीच्या वनंतरा रिसॉर्टची तोडफोड केली, तसंच रिसॉर्टला आग लावली. रिजॉर्ट से वो लड़की 3 लोगों के साथ निकली थी और वापस वहाँ के जो लोगों के बयानों के आधार पर वापस नहीं आई थी. तो नेचुरल सी बात है कि प्राइम सस्पेक्ट 3 थे, पुलकित, अंकित और भास्कर. तो उन तीनों को हमने जो है फिर रात को गिरफ्तार कर लिया था. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंकिता ही वनंतरा रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. मात्र 5 दिवसांपासून ती बेपत्ता झाली होती. विशेष म्हणजे आरोपींनी अंकिता बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी रिसॉर्टमधील सीसीटीव्हीची तपासणी केल्यानंतर अंकिताच्या खुनाचे धागेदोरे त्यांच्या हाती लागले. आरोपींनी अंकिताला वेश्या व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न केलेला होता. मात्र तिने त्याला नकार दिल्यानंतर आरोपींनी तिचा खून करून मृतदेह कालव्यात फेकला होता. पिता बेटी का पार्थिव शरीर खोज लिया गया है, मिल गया है और सभी दोषियों के खिलाफ सख्त से सख्त कार्रवाई हो, इसको लेकर हमने डीआईजी पी रेणुका देवी के नेतृत्व में एक एसआईटी का गठन किया है, जो पूरे मामले की तह तक जाएगी, उसकी जांच करेगी और अपराधियों को सजा दिलाने का काम करेगी. अंकिताच्या हत्येत माजी राज्यमंत्र्याच्या मुलाचा सहभाग उघड झाल्यामुळे उत्तराखंडमधील धामी सरकार बॅकफूटवर गेलाय. मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी माजी राज्यमंत्री विनोद आर्याची पक्षातून हकालपट्टी केली आहे. तसंच आरोपीच्या रिसॉर्टवर बुलडोझर फिरवलाय. अंकिताच्या खून प्रकरणात आरोपी पुलकित आर्य हा मुख्य आरोपी असल्याचं उघड झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या अडचणी वाढत चालल्यात. दारूच्या नशेत असल्यामुळे त्यांना जर्मनीत विमानातून थेट खालती उतरवण्यात आल्याच्या आरोपावरून चर्चांना उधाण आलंय. त्यातच दारूच्या नशेत असल्याचा जुना व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल झाल्यानं त्यांच्या अडचणी मात्र वाढल्यात. भगवंत मान दारूच्या नशेत असल्यामुळे धडपणे उभेही राहू शकत नाहीयेत. अर्थात हा त्यांचा जुना व्हिडिओ आहे. मुख्यमंत्री होण्याच्या आधीचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. त्याचं कारण आहे ही बातमी. जर्मनीत भगवंत मान यांना विमानातून उतरवण्यात आल्याचा दावा या बातमीत करण्यात आला होता. मात्र ही बातमी फेक असल्याचा दावा आपनं केलाय. भाजप आणि काँग्रेसच्या आरोपांना उत्तर देताना आपच्या नेत्यांची तारांबळ उडाली. पंजाबमध्ये काँग्रेस आणि भाजप या 2 बड्या पक्षांना बाजूला सारत आपनं स्वबळावर सत्ता मिळवली होती. कॉमेडियन ते खासदार असा प्रवास करणाऱ्या भगवंत मान यांना आपने मुख्यमंत्री केलं. मात्र भगवंत मान यांच्या कृतीमुळे विदेशात देशाची मान शर्मेनं खाली गेल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. या सगळ्या प्रकरणावर अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी विरोधकांनी केली. भगवंत मान प्रकरणातलं सत्य लवकरच समोर येईल. मात्र तोपर्यंत भगवंत मान आणि आपला जोरदार टीकेचे घाव सहन करावे लागणार आहे. कारण आपनं पंजाबमध्ये चांगलं सरकार देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र त्यांच्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांवर दारूच्या नशेत असल्याचे आरोप होत आहेत. त्यामुळे आपची प्रतिमा काळवंडली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबतच न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.